कोकणात ठाकरे विरुद्ध राणे अशी महालढत होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। भाजपकडून नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली आहे। नारायण राणे उद्या आपला उमेदवारी अर्ज देखील भरतील। पारंपरिक विरोधकांचा सामना आता कोकणात रंगणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे। मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डाजी आणि अमित शाह होम मिनिस्टर, तसेच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे। आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतोय आणि जिंकणार। नारायण राणे यांची उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी 13व्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एखादीच उमेदवारी या 13व्या यादीमध्ये राहिली। म्हणजे वर्गातला उमेदवार पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने, खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं। त्यामुळे राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे। किरण सामंतनेही एक समाजपानाची भूमिका घेऊन महायुतीमध्ये कुठं खोडा येऊ नये, आपल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनाही कुठं अडचण येऊ नये म्हणून स्वतःहून शिंदे साहेबांना त्यांनी विनंती केली की माझ्यामुळे जर महायुतीमध्ये काही तिढा निर्माण होत असेल तर तो होऊ न देता आपण ही जागा भाजपला दिली तरी आमची काही हरकत नाही। व त्यानंतर उद्या नारायण राणे साहेबांचा फॉर्म भरायला उदय सामंत, किरण सामंत आणि दीपक केसरकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।